तर या संपूर्ण विमान दुर्घटनेमध्ये रमेश विश्वास कुमार वाचलाय। पोलीस आयुक्त जी.एस. मलिक यांनी ही माहिती दिली। रमेश विश्वास कुमारवरती आता उपचार सुरू आहेत। टेक ऑफच्या 30 सेकंदातच विमानाला अपघात झाला, आधी स्फोट झाला आणि त्यानंतर विमान कोसळलं। रमेश विश्वास कुमार यानं ही माहिती दिली। आश्चर्यकारकरित्या रमेश विश्वास कुमार हा या संपूर्ण अपघातामधून वाचला। रमेश विश्वास कुमार हे आपण या दृश्यांमध्ये पाहतो आहोत। अतिशय आश्चर्यकारकरित्या या संपूर्ण दुर्घटनेमध्ये रमेश विश्वास कुमार हे वाचले। उपचार सुरू आहेत रमेश विश्वास कुमार यांच्यावरती। मात्र नेमकं या संपूर्ण दुर्घटनेमध्ये काय झालं त्याचा एक प्रत्यक्षदर्शी आता हातामध्ये आहे। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। अक्षय मावळे आमचे प्रतिनिधी आता माझ्यासोबत आहेत। अक्षय, रमेश विश्वास कुमार याच्या संदर्भामध्ये आपण माहिती देतो आहोत आपल्या प्रेक्षकांना। ते आश्चर्यकारकरित्या वाचलेत, त्याच्यामुळे आता या संपूर्ण भयानक भीषण अशा विमान दुर्घटनेतला एक प्रत्यक्षदर्शी आता यंत्रणेच्या हातामध्ये आहे। काय अधिक माहिती आहे? नक्कीच प्रशांत सर, आपण जर बघितलं तर या भीषण अशा दुर्घटनेमधून जवळपास एक नाही तर 2 प्रवासी बचावल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती माहिती पुढे आलेली आहे। आणि एका जो बचावलेला प्रवासी आहे त्याचा व्हिडिओ देखील दृश्य देखील आपण या ठिकाणी बघू शकतोय। कारण महत्त्वाचं जर बघितलं तर या संपूर्ण भीषण अपघातातून हा प्रवासी नेमका कशा प्रकारे बचावला याची देखील चौकशी केली जात आहे। आणि याच्यावर संपूर्ण जर आपण बघितलं तर गंभीर जखमी असा या प्रवाशावर रुग्णालयात उपचार केले जाणार आहे। पोलिसांकडून देखील याची चौकशी केल्या जाण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे। कारण ज्या प्रकारे विमानाचा अपघात झाला त्या हा अपघात नेमका कसा झाला, कारण काही वेळापूर्वी या विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची देखील माहिती जी आहे ती माहिती पुढे आलेली होती। त्यामुळे आता पोलिसांनी केलेल्या चौकशीनंतर या प्रत्यक्षदर्शीकडून नेमक्या या संपूर्ण अपघाताबद्दल काय नवीन माहिती पुढे येतं हे आता बघावं लागणार आहे। नक्कीच धन्यवाद अक्षय, आपण दिलेल्या या विस्तृत माहितीसाठी। आश्चर्यकारकरित्या रमेश विश्वास कुमार हे या संपूर्ण दुर्घटनेमधून वाचलेले आहेत। मात्र आता रमेश विश्वास कुमार हे यांची आता भूमिका सगळ्यात महत्त्वाची राहणार आहे, कारण त्यांच्याकडूनच या सगळ्या संदर्भात, या संपूर्ण दुर्घटनेसंदर्भात, एकूणच विमानाच्या आतमध्ये त्यावेळेला काय स्थिती होती या संदर्भात रमेश विश्वास कुमार हे प्रत्यक्षदर्शी आहेत आणि त्यांच्याकडूनच आता तपास यंत्रणांना योग्य ती माहिती मिळू शकेल।